यांनी क्रांती चौकातून परशुराम जन्मोत्सवाची सुरुवात केली, स्वर्गीय विजय देवचुरकर यांनी. त्यानंतर आपण सर्वांना माहीतच आहे की ब्राह्मण अधिवेशन हे संभाजीनगरच्या पैठण तालुक्याला 1939ला सुरू झालं. मी आपल्याला इतिहास त्याकरता सांगतोय की ब्राह्मण समाजाचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीने सुरू झालं आणि आता कुठपर्यंत घेऊन पोहोचलं याची थोडी आपल्याला माहिती असेल. त्यानंतर मध्ये बराच गॅप पडल्यानंतर 2004 साली जालन्याला ब्राह्मण अधिवेशन झालं. त्यानंतर संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद या ठिकाणी ब्राह्मण अधिवेशन झालं. नंतर बीड, परभणी या ठिकाणी झालं आणि मध्ये पुणे आणि नाशिक या ठिकाणी 2007 पर्यंत ब्राह्मण अधिवेशन झालं. 2008 साली आम्ही एक 7 ते 8 संघटनांचे प्रतिनिधी, अध्यक्ष म्हणा किंवा त्या संघटनांचे काही लोक, जसं अनिल पैठणकर आहे, वाडे पाटील आहे, विजयाताई आहे, मी आहे, त्यानंतर सुभाष बिंदू म्हणून हुबेली ब्राह्मणचे अध्यक्ष होते ते, त्यानंतर चित्पावनचे सुभाष आपटे, आम्ही एक बैठक घेतली 2008 मध्ये. आणि अधिवेशनानंतर आपण सर्वांनी परत एकदा एकत्र येऊन परत आपल्या सगळ्या ब्राह्मण समाजाकरता काम करण्याची गरज आहे असा एक विचार मांडला. आणि त्यानंतर जे आहे 2008ला बैठकीमध्ये असं ठरण्याचं ठरलं 7 ते 8 संघटनांच्या की आपण ब्राह्मण एकत्रीकरणाकरता ब्राह्मण समाज म्हणून आपण दिवाळी स्नेहमिलन सगळ्या संघटनांचे कार्य चालू असतेच, पण सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ब्राह्मण समाज एकत्रीकरणाकरता आपण दिवाळी स्नेहमिलन आणि परशुराम जयंती असे 2 कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे असा एक सगळ्यांनी मिळून विचार मांडला. आणि तेव्हापासून दिवाळी स्नेहमिलन आणि परशुराम जयंती हे 2 मुख्य कार्यक्रम आपण ब्राह्मण समाजाकरता सुरू केले. 2007, 8, 9, 10, 11ला ब्राह्मण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. ते आपण बोर्ड बघताय, ब्राह्मण समन्वय समिती याची स्थापना 2011 झाली आणि त्या अंतर्गत आपण दिवाळी स्नेहमिलन आणि परशुराम जयंती हे 2 कार्यक्रम घेण्याची सुरुवात केली. मध्ये कोविड काळामध्ये काही गॅप पडला, पण ते अखंड चालू आहे. परशुराम जयंती आणि दिवाळी स्नेहमिलन हे 2 कार्यक्रम ब्राह्मण समाजाकरता आतापर्यंत अविरत चालू आहे. ही आहे ब्राह्मण एकत्रीकरणाची संकल्पना. आता ह्या भगवान परशुराम जन्मोत्सव 2025 यामध्ये काय काय कार्यक्रम होतील या भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती सांगावी. जय परशुराम. उपस्थित सर्व पत्रकार आणि सर्व संघटनांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, प्रथम सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण या वेळेला परशुराम जन्मोत्सवानिमित्त बरेचसे कार्यक्रम घेणार आहोत. एक अध्यक्ष या नात्याने मी जास्तीत जास्त महिलांना कसं प्राधान्य देता येईल याचा पण एक प्रयत्न करत आहे. आज 27 एप्रिल, आता 6:40 आहे, म्हणजे सूर्यास्ताला आपल्या समन्वयाच्या अंतर्गत आपण एक अग्निहोत्र असा एक उपक्रम घेत आहोत. आजपर्यंत असा उपक्रम कुठेही घेतला गेलेला नाही आणि या उपक्रमासाठी सुद्धा महाराष्ट्रभरातून आम्हाला अभिनंदनाचे कॉल येत आहेत. त्याचबरोबर 28 एप्रिल उद्या सोमवारी सकाळी भगवान परशुराम याग आहे, रेणुका माता मंदिर, जांभोळी स्टेज येथे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरात भगवान परशुराम याग हा आत्ताचं अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर इथे एक होतो आणि त्यांच्याकडूनच मी ही एक संकल्पना घेऊन आपल्या शहरामध्ये हा एक याग व्हावा. आता हे 3रं वर्ष आहे आपलं आणि हा याग 28 तारखेला सकाळी संपन्न होतोय आणि त्या यागाच्या वेळेसच रेणुका माता मंदिरमध्ये
विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर एक खेळ पैठणीचा असा एक महिलांसाठी शो ठेवण्यात आलेला आहे. 28 तारखेला भगवान परशुराम चौक औरंगपुरा येथे दीपोत्सव पण होणार आहे. त्यानंतर 29 तारखेला सकाळची तुम्हाला सर्वांना दिलेला आहे की याच्यामध्ये माहिती आहेच आहे, पण पुन्हा एकदा सांगते, क्रांती चौकामध्ये भगवान परशुरामांचं प्रतिमा पूजन केलं जाईल आणि 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता वरद गणेश मंदिर येथून वरद गणेशाची आरती करून शोभायात्रेला सुरुवात होईल. आणि ही शोभायात्रा आपली शोभायात्रेचा मार्ग जो आहे तो मला वाटतं वाडे पाटील आपल्याला व्यवस्थितपणे सांगतील, कारण याचा समारोप हा औरंगपुरामध्ये भगवान परशुराम स्तंभापर्यंत होणार आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांनाच सांगू इच्छिते की कार्यक्रम उत्कृष्ट कसा होईल आणि चांगल्यात चांगला आणि शेवटच्या ब्राह्मणापर्यंत कसा पोहोचवता येईल हा आमचा पण प्रयत्न आहे आणि यामध्ये सर्व पत्रकारांची साथ पण तशीच असावी. जय परशुराम. नमस्कार, जय परशुराम. इथे आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं मी हार्दिक स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे ब्राह्मण समाज समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव 2025 या वर्षी आपण अगदी मोठ्या उत्साहाने जन्मोत्सव साजरा करतोय. त्यामध्ये सकाळचं अभिवादन हे क्रांती चौक इथे आपण यावर्षी करतोय, कारण क्रांती चौक म्हणजे आपल्या भारताचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या तिथे प्रत्येक जयंती आणि विविध मिरवणुका आंदोलन होतात. त्यामुळं आपण यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक पुतळ्याच्या जवळ आपण हे अभिवादन कार्यक्रम सकाळी 8:30 ते 10 या वेळेमध्ये आपण ठेवलेला आहे. त्यावेळेला जास्तीत जास्त समाज बांधव यांनी त्या ठिकाणी येऊन अभिवादन करावं असं मी विनंती करतो. दुसरं, भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा ही यावर्षी वरद गणेश मंदिर या ठिकाणी वरद गणेशाची आपली आरती करून आपण त्या ठिकाणावर निघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी गणपतीच्या आशीर्वाद घेण्यासाठी, परशुरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी यावं. त्यामध्ये सावरकर चौक, निराला बाजार, शारदासन कॉलनी, पैठण गेट, टिळकपथ आणि परशुराम चौक असा याचा मार्ग आपल्याला पोलीस प्रशासनाने दिलेला आहे. याची परवानगी रितसर आपल्याला मिळालेली आहे आणि कुठलेही अनुचित प्रकार न घडता अतिशय शांततेत आणि उत्साहात ही शोभायात्रा आपली निघणार आहे. त्याला सर्व समाज बांधवांनी अतिशय पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो. त्यानंतर समारोपाच्या वेळी तिथे स्नेह भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे, कारण संध्याकाळची वेळ असते आणि सर्वांनी म्हणजे भोजनाचा लाभ घेऊनच तिथून जायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद विजयताई. तर आपल्या सर्वांना एक थोडीशी कल्पना दिलेली आहे की भगवान परशुराम जन्मोत्सव 2025 हा कशा पद्धतीने साजरा करणार आहोत. तर माझी सर्व ज्ञाती बंधू भगिनींना सहकुटुंब एकत्रित येऊन हा आनंद सोहळा साजरा करावायचा आहे. आपले संख्याबळ आणि आपली संघटन शक्ती दाखवण्याची ही संधी आहे. तेव्हा कोणीही सबब न सांगता आपण सर्वांनी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत सामील व्हावे अशी मी सर्वांना आपला पत्रकार बंधू आणि भगिनींतर्फे निवेदन करतो. जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणी जाऊन आले. दरवर्षी जवळपास 12 व 13 वर्ष त्यांचं भगवान परशुरामाचं जे स्मारक होतं, ज्या ठिकाणी परशुरामाचे होतं जन्म झाला त्या ठिकाणी पूर्वी काहीच नव्हतं. आता तुम्ही जाऊन बघितलंय का, ते आता खूप सुंदर झालंय. म्हणजे खूप छान मध्य प्रदेश सरकारने जे आहे त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही तरुण मंडळींना घेऊन जायला पाहिजे, सगळ्या मिळून तिथं भेट दिली पाहिजे. तरुणांना नव्या पिढीला माहिती पाहिजे. बरोबर.
दरवर्षीच्या उत्सवापेक्षा या उत्सवामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण काही सांगितलं ते परत एकदा सांगतो. या उत्सवामध्ये जे आहे परमपूज्य अंबरीश महाराज श्री संस्थान रेणुका माता मंदिर बिडपास हे सहभागी होणार आहे. त्यानंतर गुरुदेव स्वरसिद्धनाथ महाराज पंडित डॉक्टर पराग चौधरी हे पण त्या शोभायात्रेत सामील होणार आहे. आणि बाकी जे वेशभूषा वगैरे आहे ते तुम्हाला हवी आहे. महिलांचा उत्साह आहे आणि त्यामुळे महिला तिथे विविध वेशभूषेत येणार आहे. महिलांचं एक लेझिम पथक पण आहे आणि 3 जवळपास भजनी मंडळ आहेत की जी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहे. भगवान परशुराम, आता सांगितलं दादांनी की हिंदुत्व मान्य आहे मला, पण मी आधी भगवंताचा जो अवतार आहे 10 अवतारात हा 6वा अवतार भगवंताचा आहे आणि हा ब्राह्मण कुळातला आहे. आता जसं तुमच्या पत्रकारांनी विचारलं की परशुरामाबद्दल सर्वांना माहिती हवी आहे, तर आपल्याला तेवढं खोलात जावं लागेल. आम्ही गेली 10 ते 11 वर्ष झाली माझ्याकडे भगवान परशुरामांची रथयात्रा येते. बऱ्यापैकी सर्वांना माहिती असतं, पण काय होतं, जाऊ दे आपल्या इथे आपण शोभायात्रा काढतो ना, परशुरामांचं दर्शन तिथं होतं, इथेच कशाला जायचं हा एक भाग येतो. दुसरा भाग हा येतो की तुम्ही जर सगळेच माझ्या घरी आलात, कोण मोठं होणार आहे, विजयाताईच मोठ्या होणार आहे, हाही एक भाग असतो. त्यामुळे मला वाटतं आता वाडे पाटील सुद्धा माझ्याकडे आले होते. त्यांनी आलेल्या मंडळाचा सगळ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा केला, कारण ती टीम पूर्ण नगरवरून भगवान परशुराम घराघरात जावेत यासाठी काम करते. प्रत्येक गावामध्ये परशुराम कोण आहे, काय आहे, त्यांचं कार्य सांगते. कारण आजपर्यंत आपल्याला फक्त भगवान परशुरामाचं एकच काम माहिती आहे की त्यांनी आईचा शिरछेद केला, याच्या पलीकडे आपण ओळख त्यांची ठेवत नाही. आता आपल्या शहरामध्ये मी स्वतः एक उपक्रम केलेला आहे की घराघरात परशुराम. मी स्वतः कर्नाटक म्हणून 4 इंची भगवान परशुरामांच्या मूर्ती आणलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जवळपास 100 मूर्ती माझ्या बुक झालेल्या आहेत. एकही मूर्ती आता मागितली तर कोणालाही द्यायला माझ्याकडे नाही आहे, पण तुमच्यापैकी कोणाला पाहिजे असेल तर आपण देऊ, कारण ही सुरुवात आहे. जेव्हा आपल्या समोर सांगतो आपण की निर्विला भक्ती जी म्हणता तुम्ही की काय निर्गुण निराकारात पहा, पण परशुरामाला तुम्ही जोपर्यंत समोर पाहत नाही, जोपर्यंत तो तुम्हाला तुमचा वाटत नाही, तोपर्यंत त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही. कारण त्यांच्या प्रत्येक कार्याची अनुभूती घ्यावी लागते. भगवान परशुरामांच्या एका कार्याची तुम्ही अनुभूती घेतली, पण पितृ आज्ञाधारक ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. आणि आजच्या मला विनंती आहे या पत्रकारांना की भगवान परशुराम पितृ आज्ञाधारक होते, हा एक खास उल्लेख तुम्ही तुमच्या आजच्या बातमीमध्ये करावा, एवढीच एक छोटीशी माझी अपेक्षा आहे. सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. 5 जोड्या यागासाठी बसतात आणि 5 गुरुजी तिथे याग सांगायला येतात. हा आगळा वेगळा याग आहे आणि हा कुठेही होत नाही, तुम्ही सुद्धा शोधू शकता. भगवान परशुराम सहस्त्र नामावलीचं तिथे हवन केलं जातं. तर काही पत्रकारांना जर जमलं तर मला वाटतं तुम्ही भेट द्यायला पण यावं आणि तिथे काय होतंय हे पण पाहावं. 8 ते 11 पर्यंत साधारणतः कार्यक्रम राहील. 5 जोड्या पूजेला बसणार आहे. यंदाचं अधिवेशन आपण ते हिवाळ्यामध्ये घेणार आहे, दिवाळीनंतर. कारण ते उन्हाची तीव्रता प्लस काही यावेळेला आपल्या नाथषष्ठीमुळं काही समाजाचे काही प्रोग्राम होते, त्यामुळे आपण ते पुढे ढकललं. पण नोव्हेंबरमध्ये आपण ते नक्कीच मोठ्या ग्राउंडवर घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जे सामाजिक काम करणारे काही पदाधिकारी आले त्यांचं नाव विचारतो. काशीनाथ दादा चांदोरकर, सुनील दादा म्हणले उभे राहणार, लिहून घ्या, नाही तर तुम्ही नाही तर फोटो काढून घेत असाल तर फोटो काढून घ्या. काय सांगू नावा
काशीनाथ चांदसकर, सुनील मंडलिक, संतोष कुलकर्णी, संतोष जोशी, विजय काजळे, डॉक्टर सो प्रतिमा भाले, सौ वंदना गोपाळ कुलकर्णी, सौ राजश्री अतुल कुलकर्णी, सौ सुषमा पाठक, सौ मीना प्रमोद झालटे, सौ वनिता रवींद्र खंडाळकर, डॉक्टर सौ प्रज्ञा धंडे. ही महिलांची अतिशय कार्यशील टीम आहे आणि त्यांनी यामध्ये पूर्णत्वाने सहभाग घेतलेला आहे. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण सहकुटुंब एकत्रित येऊन या भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचा आनंद घ्यावा. आपले संख्याबळ, आपले संघटन शक्ती दाखवण्याची ही संधी आहे. तेव्हा कोणतीही सबब न सांगता आपण सर्वांनी या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत सामील व्हावे ही सर्वांना विनंती करतो. ब्राह्मण समन्वय समिती आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे प्रतिमा पूजन हे क्रांती चौकात करण्यात येणार आहे. शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांती चौक येथे प्रतिमा पूजन सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. शोभायात्रा सायंकाळी 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता वरद गणेश मंदिर समर्थनगर इथून सुरू होणार आहे. ती सावरकर स्मारक, निराला बाजार, पैठण गेट, टिळकपथ मार्गे परशुराम चौक येथे सांगता होणार आहे. त्या शोभायात्रेनंतर आपण सर्व ज्ञाती बंधू भगिनींकरता स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या भगवान परशुराम जन्मोत्सवामध्ये ज्या संघटना सहभागी झाल्या आहेत, अखिल भारतीय पेशवा संघटना, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण सभा, ब्राह्मण महिला मंच, ब्राह्मण सेवा संघ, कन्म ब्राह्मण महासंघ, ऋग्वेदी ब्राह्मण संघटना, ब्राह्मण ब्रह्मवृंद वधूवर सूचक केंद्र, राजस्थानी विप्रमंडळ, ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण जागृती मंडळ, आजूबाई संस्थान, सावरकर विचार मंच, कान्यकुब्ज समाज, समर्थनगर ब्राह्मण समाज, बेगमपुरा ब्राह्मण समाज, ब्राह्मण बिझनेस क्लब आणि ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल, ब्रह्मउद्योजक, पेशवा ढोल पथक अशा अनेक संघटना, जवळपास 50 संघटना या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. त्यामुळं आम्ही भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की त्यांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सर्व हिंदू समाजांनी या शोभायात्रेमध्ये, कारण भगवान परशुराम जे सर्व हिंदूंचे आहे, त्यांनी ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय परशुराम. जय परशुराम. मी विजया कुलकर्णी 2025 भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सर्व समाजाला आवाहन करते की वरद गणेश येथून भगवान परशुराम स्तंभापर्यंत जाणाऱ्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्टमित्रांसह सहभागी व्हावं. या शोभायात्रेमध्ये बऱ्याचशा महिला विविध वेशभूषेमध्ये येणार आहेत. आपल्यासोबत ढोल पथक आणि महिलांचं लेझिम पथकसुद्धा राहणार आहे. काही भजनी मंडळंसुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेली आहेत आणि जवळपास 80% महिला ह्या पारंपरिक वेशभूषा म्हणजे ज्याला नऊवारी घालून येणार आहेत. त्या जोडीला साडी तर घालणारच, पण आधुनिकतेकडे आमची हे नाही आहे, तर पारंपरिक वेशभूषा असावी ही भगवान परशुराम शोभायात्रेचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि पुरुषांनी सुद्धा तशाच काहीशा वेगळ्या पोशाखात सहभागी व्हावं असं पण मी आवाहन करते. आणि आपल्या वरद गणेश म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे, त्याचं पूजन आणि आरती करून आपल्याला शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. तर सर्व आमच्या समन्वय समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करते, सर्वांनी एकदा सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त शोभायात्रा चांगली कशी होईल यासाठी सहकार्य करा.
मी शैलेश देशपांडे, मी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन याचा एक सहकारी म्हणून या समितीसोबत जोडले गेलेलो आहे. भगवान परशुरामांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे यासाठी मी अभिनंदनही करतो सगळ्यांचं, आणि सगळ्यांना माझं आव्हान आहे की या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. माझ्या संघटनेतर्फे, माझ्या सर्व परिवारातर्फे, माझ्या संपूर्ण मेंबर्सतर्फे, जे व्यावसायिक ग्रुप आहेत माझे, या सगळ्या व्यावसायिक ग्रुपतर्फे आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारच आहोत. पण माझं आव्हान आहे की जे कोणी व्यावसायिक बेनिफिशरी आहेत, जे छोटे व्यावसायिक आहेत, मोठे व्यावसायिक आहेत, या प्रत्येक व्यावसायिकांनी तन, मन आणि धन या सर्व प्रकारे या परशुराम जयंतीमध्ये सामील व्हावं आणि त्याच्या शोभायात्रा आणि त्याच्यामधून जी जनजागृती आम्हाला निर्मित करायची आहे, ब्राह्मण व्यावसायिकांसंदर्भामध्ये असेल किंवा त्यांच्या व्यवसाय संदर्भात असेल, आणि ह्या सगळ्या जनजागरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी यावं असं माझं सर्वांना आव्हान आहे. थँक्यू. जय